निर्णय मराठी कादंबरी भाग 8. सार्थकने आपल्या फ्रेंडसोबत अर्नाळ्याला जायचा प्लॅन केला होता. त्याने अवनीलाही फोन करून सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता अवनी ठाणे स्टेशनवर होती. पण यावेळेस ती एकटीच होती. तिच्यासोबत कोणीही फ्रेंड्स नव्हतं. सार्थकही तिला एकटाच दिसला. त्याच्या फ्रेंड्सपैकी कोणीच आलेलं नव्हतं. काय प्रॉब्लेम झालाय अरे? सार्थक थोडा अडखळत म्हणाला. काय रे, काय झालं नक्की? अवनी म्हणाली. अरे, सगळ्यांना काही ना काहीतरी काम आहे आज, त्यामुळे मग. सार्थक अवनीच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव टिपत म्हणाला. त्यामुळे काय? अवनी म्हणाली. आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत अवनी. एक तर आपण दोघांनीच अर्नाळ्याला जायचं आणि दुसरा म्हणजे. सार्थक, दुसरा काय? अवनीने विचारलं. दुसरा ऑप्शन म्हणजे आपण आपापल्या घरी जायचं. सार्थक अडकळत नाराज होत म्हणाला. हुशार आहेस तू. काय असा तू? आता घरी गेल्यावर आईने विचारलं काय झालं नक्की, इतक्या लवकर कशी परत आलीस? मग काय सांगू मी? अवनी थोडी वैतागली होती. सांग ना मग तूच, काय करू? सार्थक म्हणाला. अवनीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, जाऊयात आपण. तिच्या अनपेक्षित उत्तराने सार्थकच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अवनीनेही त्याच्याकडे पाहत स्माईल दिली. दोघे ट्रेनमध्ये चढले. आता त्यांच्या अविरत गप्पा सुरू झाल्या होत्या. सार्थक मन भरून बोलत होता आणि अवनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती. त्यांच्या गप्पांमुळे एवढा लांबचा प्रवास त्यांना जराही कंटाळवाणा वाटला नाही. स्टेशनला उतरल्यावर त्यांनी शेअर ऑटो केली आणि ते थेट बीचवर पोचले. अवनी पहिल्यांदाच इतक्या लांब फिरायला आली होती, तेही एका मुलासोबत. जास्त फ्रेंड सर्कल नसल्यामुळे ती बाहेर अशी फिरायला जात नसायची. पण जेव्हापासून मितालीसोबत तिची फ्रेंडशिप झाली होती, ती मितालीसोबत एकदा दोनदा अशी बाहेर गेली होती. बीचवरती पोचल्यावर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. समोर दूरवर पसरलेला समुद्र होता. त्यात अधूनमधून एखादी नावही दिसत होती. बीचवर खूप छान अशी सुरूची बाग होती. त्याच्या सावलीत काही जोडपी बसली होती, तर काही जण इतक्या उन्हातही समुद्राच्या पाण्यात जाऊन मस्त डुंबत होती, मस्ती करत होती. अवनीलाही खूप छान वाटलं आणि शांत वाटत होतं. मग कसं वाटतं इकडे? सार्थक तिच्याकडे पाहत म्हणाला. मस्त आहे रे हे. अवनी म्हणाली. मग जायचं का पाण्यात? सार्थक म्हणाला. इतक्या उन्हात नको रे बाबा, अवनी म्हणाली. बरं चल मग तिकडे बसूयात का? सार्थकने सावली असलेल्या ठिकाणी हात करत म्हणाला. ओके चल, अवनी म्हणाली. झाडाच्या सावलीत शांत वाटत होतं. तिथले हवेशीर वातावरण मनाला सुखावत होतं. आता दोघेही बसून पुन्हा गप्पामध्ये रंगून गेले. कॉलेज, फ्रेंड्स, पुढे काय हे आयुष्यात, यावर दोघांच्याही मनसोक्त गप्पा चालू होत्या. दुपारी दोघांनीही तिथेच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं. अवनीला तर तिथली प्रॉन्स बिर्याणी खूपच आवडली. ऊन उसरू लागल्यावर मग दोघे बीचवर गेले. बीचवर चालत असताना समुद्राचं पाणी पायावर येत होतं. उसळून येणारी लाट पाय ओले करून जात होती आणि जाताना पायाखालची वाळू ओढून नेत होती. अवनीने आपला सँडल हातात घेऊन एका ठिकाणी शांतपणे उभी राहिली आणि डोळे बंद केले. सोबत चालत असलेला सार्थकही थांबला. ती अचानक अशी का थांबली असं त्याला वाटलं. ती नक्की काय करते हे तो शांतपणे पाहू लागला. मध्येच येणारी लाट तिच्या पायाला स्पर्श करत मागे गेली की तिच्या पायाखालून सरकणाऱ्या वाळूमुळे तिच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंदी हसू येत होतं. ती फिलिंगच खूप छान वाटत होती तिला. सार्थक तिच्याकडे पाहत होता. ती क्षणभर तशीच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद त्याच्या मनात घर करत होता. काही क्षणानंतर तिने हळूच डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहत तिने मंद स्मित केले. चालायचं? अवनीची मुद्रा प्रसन्न होती. हो. सार्थकची तंद्री भंग झाली. खूप छान आहे सार्थक हे सगळं. थँक्स, अवनी चालता चालता म्हणाली. थँक्स कशाला? काहीही, सार्थक म्हणाला. सार्थक, तुझ्यामुळे हे सगळं अनुभवायला मिळालं ना, खूप छान वाटत आहे मला, अवनी म्हणाली. अगं काही नाही गं, तुझी सोबतच इतकी छान आहे की आपण कुठेही असलो की छानच वाटेल, सार्थक तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. दोघे आता एकमेकांकडे पाहत होते. मग क्षणातच सार्थकने दुसरीकडे नजर वळवली. दोघे आता समुद्रकिनाऱ्यावर चालत होते. चालता चालता दोघांनी एकमेकांच्या हाताचा स्पर्श होत होता. पण अवनीला त्याचं भान नव्हतं. ती तिथल्या प्रत्येक क्षण जणू मनात साठवण्यात दंग होती. पण सार्थकला तिचा हात हातात घेऊन चालायचा मोह होत होता. पण त्याने मनाला आवर घातला. आपण काय विचार करतोय ती अशीच नेहमीच आपल्यासोबत असावी, असंच आपल्याला सारखं वाटत राहतं. एरवी तिचा फोन येतो तेव्हाही किती छान वाटतं. आता तर आपले मित्र ही तिच्या नावाने चिडवायला लागलेत. आपण फक्त तिच्याशीच कितीतरी वेळ बोलत असतो. आपल्या मित्रांनाही कळतं की ती किती स्पेशल आहे माझ्यासाठी, तिची मैत्री किती स्पेशल आहे माझ्यासाठी. पण मग माझ्या एखाद्या चुकीमुळे मला तिची मैत्री गमवायची नाही आहे. कधी कधी तिच्या बोलण्यातूनही असं वाटतं की तिला आपल्याबद्दल नक्कीच काहीतरी फील होते. पण खरंच असं असेल का? आणि असं असलं तरी या नात्याला भविष्य असेल का? नाही, तिचं माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला हा वेगळा विचार सोडून द्यायला हवा. सार्थक मनातल्या मनात विचार करत होता. आपण निघूयात का? परत गर्दी असेल ट्रेनला.
अवनीच्या बोलण्याने सार्थक भानावर आला. हो चालेल, एक काम बाकी आहे, अवनी म्हणाली. काय रे, कसलं काम? अवनीला पुन्हा प्रश्न पडला. चल तुला दाखवतो, सार्थक असं म्हणाला आणि त्याने ॲटो थांबवली. अवनीला घेऊन तो फिश मार्केटमध्ये आला होता. मार्केट पाहताच अवनीला आश्चर्य वाटलं. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याने भुवया उंचावल्या आणि हसला. मग दोघांच्याही आवडीचे भरपूर फिश घेतली आणि मग निघाले. आता प्रॉब्लेम एकच होता, ट्रेनने जायचं होतं. येताना त्यांनी फिश घेण्याचं वगैरे काहीच विचार केला नव्हता, पण आता योगायोगाने त्यांनी ती घेतली होती. ट्रेनमध्ये चढल्यावर दोघेही समोरच्या आडव्या सीटवर बसले होते. त्यांनी ती फिशची कॅरीबॅग कोपऱ्यातच पकडलेली. दोघेही जेंट्स डब्यात चढले होते. किती लपवलं तरी फिशचा वास कुठे लपणार होता. फिशच्या वासामुळे ट्रेनमधले सगळे प्रवासी नाक धरून कुजबुजू लागले. अरे, हा मच्छीचा वास कुठून येतोय? एक प्रवासी नाकाला हात लावत म्हणाला. काय माहीत कोणी आणले ट्रेनमध्ये, किती वास येतोय? दुसरा प्रवासी. अवनीला आता गालातल्या गालात हसू येत होतं, कारण लोक जसे बोलत होते, सार्थक ती पिशवी अजूनच लपवण्याचा प्रयत्न करतात. पण वासाचं काय, तो तर येणारच होता ना. अगं गप, हसू नको. आपल्यावर त्यांना शंका आली तर मग उगाच आपल्याला त्यांचं बोलणं ऐकावं लागेल. सार्थकही त्याचं हसू दाबत म्हणाला. अजूनही सगळेच कुजबुजत होते. आज लक्ष्मीपूजन आहे, तरी कोणी आणली ट्रेनमध्ये मछली काय माहीत? एक प्रवासी बडबडतच डोअरकडे गेला. बहुधा त्याचा स्टॉप आला होता. त्याचं बोलणं ऐकून सार्थक आणि अवनीने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले आणि डोक्याला हात लावला. त्यांना पुन्हा हसू आलं आपल्या वेंधळेपणावर. आज लक्ष्मीपूजन आहे हे दोघांच्याही लक्षात आलंच नाही. किंबहुना आज त्यांना हे माहीतसुद्धा नव्हतं. बहुतेक म्हणूनच बाकीचे फ्रेंडसुद्धा आज आले नव्हते. आता दोघेही कसेबसे नजरा चुकवत ठाणे स्टेशनला पोहोचले आणि उतरल्यावर मनमोकळे हसले. अवनी, तुझ्याही लक्षात नव्हतं लक्ष्मीपूजनचं? सार्थक हसू दाबत म्हणाला. नाही रे, खरंच, अवनीही हसत म्हणाले. आता दोघांनी फिश वाटून घेतले स्टेशनवरच. सार्थक, आई आता चांगलीच कान उघडणी करणार. म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी फिश कोणी आणतं का? अवनी म्हणाली. माझी आई ओरडेल, पण आता इतकी आवडीने घेतली तर खावी तर लागेल ना. तो पुन्हा हसला. हो ना, चल मग आता बाय आणि थँक्स पुन्हा एकदा. अवनी सार्थककडे पाहत म्हणाले. माय प्लेजर अवनी, सार्थक मंदस्मित करत म्हणाला. दोघेही घरी गेले. अवनीच्या आईने फिश फ्रीजमध्ये ठेवून दिले, पण थोडे सुनावलेही. सार्थकच्या सुट्ट्या आता संपल्या होत्या. तो पुन्हा परत कोल्हापूरला जाणार होता. जायच्या आधी त्यांनी सगळ्यांना कॉल केला, अवनीलाही. अवनी मात्र त्याच्या जाण्याने नाराज होती, पण तिने त्याला ते जाणवू दिलं नाही. पण तिचं मन तिला वेळोवेळी सांगत होतं, ही मैत्री तिच्यासाठी स्पेशल आहे. BComच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात सार्थक जेव्हा जेव्हा मुंबईला यायचा, तो अवनीसोबत कुठे ना कुठे फिरायला नक्की जायचा आणि कधी एखाद्या वेळेस नाही जमलं तर तिच्या घरी जाऊन छान गप्पा मारायचा. मुंबईला गेल्यावर कधी एकदा अवनीला भेटतोय आणि तिच्याशी अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी शेअर करतोय असं वाटायचं. त्यांची निकळ मैत्री दिवसेंदिवस अजूनच घट्ट होत होती. अवनीच्या मनात सार्थकने घर केलं होतं. तो जेव्हा जेव्हा इतर मुलीबद्दल बोलायचा तेव्हा तिला खूप राग यायचा, पण ती त्याला सांगू शकत नव्हती. त्याच्यासाठी आता तर ती त्याची बेस्ट फ्रेंड होती आणि त्याने तिला स्वतःहून सांगितलं होतं. कदाचित त्याच्यासाठी ते तेवढंच मर्यादित असावं. आपल्याला त्याची सोबतीची ओढ वाटते, पण त्यालाही वाटत असेल का? कधी कधी त्याच्या बोलण्यातून वागण्यातून असं वाटतं की त्यालाही आपल्याबद्दल नक्कीच काहीतरी वाटते, पण दुसऱ्या क्षणी तो असा वागतो की जणू त्याच्यासाठी ही फक्त मैत्रीच आहे. तो यावेळेस येईल मुंबईला, तेव्हा बोलायचं का त्याच्याशी? अवनीच्या मनात विचार येऊन गेला आणि तिचं तिलाच हसू आलं. सार्थक उन्हाळी सुट्टीत घरी आला होता. अवनीला आज तो ठाणे स्टेशनवर भेटणार होता आणि तिथून तो तिला घेऊन घरी जाणार होता. पहिल्यांदाच दोघेही आता वेस्ट साईडला चालत चाललेले. मग काय मॅडम, निवांत? आज जरा वेगळीच दिसते, काय विशेष? सार्थक तिच्याकडे पाहत म्हणाला. अवनी छान तयार होऊन आले होते. डोळ्यात कोरीव काजळ, पिवळ्या रंगाचा कुर्ता, त्यावर मॅचिंग लेगिन्स, कानात शोभणारे डोल. ती आज खूप छान दिसत होती. आज काही नाही विशेष, असंच. अवनी ब्लश करत होती. सार्थकची सवय तिला माहीत होती. तो कधीच दिलखुलास तारीफ करत नसायचा. त्या बाबतीत तो खूप खडूस होता. माझ्यासाठी वगैरे तयार होऊन आलीस की काय? सार्थक हसून म्हणाला. सार्थक नेहमीच तिला चिडवायचा आणि लगेच विषय बदलायचा. का, तुझी एवढी मोठी लिस्ट आहे की मुलींची? मी कशाला तयार होऊन येऊ तुझ्यासाठी? अवनीने त्याला टोमणा मारला. हो का, असं का, बरं बरं. सार्थक सूर ओढत म्हणाला. मग कधी करतोयस लग्न? अवनी मुद्दा म्हणाली. कोणासोबत? तुझ्यासोबत? लगेच एका पायावर सार्थक उत्साहाने म्हणाला. सार्थक, अवनी चालता चालता थांबली.
तिचं प्रेम तिच्या डोळ्यात आता एकवटलं होतं. सार्थकने तिच्याकडे पाहिले आणि क्षणभर तोही थांबला. त्याची तिच्या डोळ्यात बघायची हिंमत झाली नाही आणि त्याने तिची नजर चोरत दुसरीकडे पाहिले. इथून पुढं गेलं की राईट साईडला एक डेअरी आहे छोटी आणि पुढे मग आमची बिल्डिंग. सार्थकने विषय बदलला. अवनी उदास झाली. दोघे आता सार्थकच्या घरी पोहोचले होते. त्याची आई आणि बाबा दोघेही घरी होते. सार्थकने त्याच्या घरच्यांशी अवनीची ओळख करून दिली. त्याच्या आईने चहा वगैरे केला. अवनीला त्याची आई जरा शांतच वाटली, पण त्याचे बाबा मात्र थोडे कडक वाटले. त्यांनी अवनीला ती काय करते, कितवीत आहे, इथपासून बाबा काय करतात हे विचारून झालं होतं. मग अभ्यास वगैरे नीट करताय ना? हा आमचा कोल्हापूरला असल्यामुळे आम्हाला काय फक्त रिझल्ट आल्यावरच कळतं. चांगला अभ्यास करा, बाकी कुठल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका जास्त. आता शिकण्याचं वय आहे तुमचं. असं तसं खूप काही ते अवनीला सांगत होते, पण ते असं का बोलत आहेत हे तिला कळतच नव्हतं. ती तर आज पहिल्यांदा त्यांच्या घरी आली होती. थोड्या वेळाने निरोप घेऊन अवनी आणि सार्थक निघाले. तुझे बाबा खूप कडक शिस्तीचे वाटतात, अवनी म्हणाली. चालता चालता म्हणाली. हो आहेत थोडे, सार्थक म्हणाला. मग मगाशी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. कधी करतंस लग्न? अवनीला उत्तर हवं होतं. वेडे आहे का? अजून ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचंय, अजून CA करायचंय. मला खूप माहिती सगळं तरी. असं सार्थक म्हणाला. मग बघून तर नक्कीच ठेवली असतील की हीच ती स्वप्नातली परी, असं अवनी मुद्दाम होऊन म्हणाली. सार्थक तिच्या बोलण्यावर हसला. सांगणारे, अवनी म्हणाली. अगं अवनी, तू ऐकलंस ना पप्पा काय म्हणाले ते? शिका आधी, सार्थक शब्दावर जोर देत म्हणाला. अजून काय म्हणणं आहे त्यांचं? अवनी थोडी गंभीर होत म्हणाली. काही नाही. सार्थकही आता शांत झाला. सार्थक, मला काहीतरी सांगायचे तुला. अवनी काही बोलणार तेवढ्या सार्थकने तिला मध्येच थांबवत म्हणाला. बाबा म्हणालेत की एखादी चांगली मुलगी बघ, आपल्याच कास्टमधली बघ, दुसरीकडे कोणत्याही कास्टमधली नको. सार्थक खाली बघत बोलला. अवनीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. तुझं काय म्हणणं आहे मग या सगळ्यावर? अवनी त्याच्या मनातलं जाणू पाहत होती. मलाही असंच वाटते, सार्थक अडखळत म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून अवनीच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. तिला आता सार्थकने सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली होती. सार्थक आणि अवनी दोघेही वेगळ्या कास्टचे होते. जुन्या काळापासून चालत आलेल्या उच्च नीच जातीतले भेदभाव आजही अस्तित्वात आहेत याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. जातीतले अंतर हे एका खोल दरीसारखं होतं, जे पार करण्यासाठी कदाचित सार्थक आता तयार नव्हता आणि ते तितकंसं सोपंही नव्हतं. सार्थकने आज तिला इनडायरेक्टली जणू सांगितलंच होतं की त्याच्या मनात असं काहीच नव्हतं जे अवनीला वाटत होतं. सार्थकसाठी ती फक्त एक मैत्रीच असावी, त्यापेक्षा जास्त काहीच नसावं. त्याच्या डोळ्यात आपल्यासाठी कधी प्रेम दिसेल का? त्यालाही आपण तितकेच हवेसे वाटू का? कधीतरी तो म्हणाल का की अवनी, आय रिअली फील फॉर यू? नाहीच कदाचित. अवनीलाही सार्थकने घरी सोडलं. पूर्ण रस्ता ते दोघे एकमेकांशी बोलले नाही. जाताना एकमेकांना उसणं हसू आणत बाय केले. अवनीच्या डोळ्यात तरळणारं पाणी तिने कसंबसं रोखून धरलं होतं. सार्थक, अवनीने पाठमोऱ्या पुढे चालत असलेल्या सार्थकला आवाज दिला. काय गं? सार्थकने मागं वळून पाहिले आणि विचारले. मी 2 दिवसात गावी जाणार आहे मामाकडे, अवनी म्हणाली. ओके अवनी, मी करेल फोन, काळजी घे. सार्थकचा आवाज थोडा गहिवरला होता. सार्थक आता निघाला होता. अवनी आणि सार्थक दोघेही खोलवर मनात काहीतरी तुटत असल्यासारखे निशब्द झाले होते. क्रमशः